सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 23 मार्च 2026 सोमवार दिवशी चैत्र शुक्ल पंचमी म्हणजे चैत्र नवरात्रीची श्री पंचमी लक्ष्मी पंचमी आलेली आहे. खूप सोन्यासारखा दिवस आहे आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी. घरात लक्ष्मी नांदावी, मुलाबाळांना प्रगती मिळावी, मुलांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या दूर व्हावी. काही वेळा मुलं खूप हट्टीपणा करतात, ऐकत नाही, त्यामुळे ते स्वतःहून स्वतःचं वाईट करून घेत असतील तर सगळ्या आईंनी उद्या काही उपाय तापाय जरूर करायचे आहे. मुलं लहान असो मोठी असो, प्रत्येक आईने उद्या आवर्जून उपाय करायचा आहे. बघा, स्कंद माता या रूपाची पूजा केली जाते, म्हणजे पंचमीला दुर्गा मातेच्या स्कंद माता या रूपाची पूजा केली जाते. प्रत्येक घरात घटस्थापना होते असं नाही. काही महिला अश्विन नवरात्रीत घटस्थापना करतात, काही महिला चैत्र नवरात्री अश्विन नवरात्रीसुद्धा घटस्थापना करत असतात. तर तुमच्यामध्ये घरामध्ये घटस्थापना झालेली असो किंवा नसो, पण उद्या श्री पंचमी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आवर्जून देवी आईची पूजा सेवा जरूर करायची आहे. आपण गुढीपाडव्याला तर मंगल कलशाची स्थापना केलेलीच असेल. उद्या पुन्हा स्वच्छ मंगल कलश धुवून वगैरे पुन्हा छान असा मंगल कलश भरा. अखंड दिवा आपण लावलेला असेल किंवा नसेल, उद्या एक अखंड दिवा मुलांच्या प्रगतीसाठी आईने माता लक्ष्मी समोर आवर्जून लावा. उद्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद जरूर टाकायचं आहे आणि थेंबभर मध टाकलं तुम्ही तरीही चालेल. त्या पाण्याने मुलांना आंघोळ घालायची आहे. मुलं लहान असतील तुम्ही आंघोळ घालून द्या, मुलं मोठी असतील तर या दोन वस्तू आवर्जून आंघोळीच्या पाण्यात आईने जरूर टाकून द्या. चिमूटभर हळद टाका आणि थेंबभर मध टाकून द्यायचं आहे. कायम मुलं निरोगी राहतील, मुलं सोन्यासारखी राहतील. म्हणून श्री पंचमीला आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय प्रत्येक आईने मुलांसाठी जरूर करा. बघा, पंचमीच्या दिवशी छोटीशी पूजा आपण देवघरात जरी मांडली तुम्ही किंवा देवघराजवळ एखादी जागा असेल तिथं जरी मांडली तरीही चालेल. एक छोटासा पाट मांडून घ्यायचा आहे. पिवळे किंवा लाल कापड त्यावर स्वच्छ अंथरून घ्यायचं आहे. पाटाच्या आजूबाजू छोटीशी रांगोळी काढावी आणि पाटावर एक ताटली किंवा तामण ठेवून तामणात कुंकवाने चांदणी काढायची आहे. चांदणी स्टार काढायचा आहे. त्यात हळदीने एम म्हणजे दुर्गा देवीचा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे. हा सरस्वती देवीचा बीज मंत्र आपण एम काढून घ्यायचा आहे. म्हणजे कळालं असेल, एक छोटीशी तामण घ्या, ताटली घ्या, त्यात कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि कुंकवाने स्टार चांदणी काढून घ्यायची आहे आणि त्या चांदणीमध्ये सरस्वती मातेचा बीज मंत्र हळद ओली करून घ्यायची आणि हळदीने एम हा अक्षर काढायचा आहे. बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा आणि मुलांकडून सुद्धा या सरस्वती मातेच्या बीज मंत्राची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून घ्यायच्या, तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे, अगरबत्ती दाखवायची. मुलांकडून सुद्धा ही सेवा आवर्जून करून घ्या. महिलांनो, एखादी कोरी वही असेल त्यावर सरस्वती काढून घ्यायची आहे. त्या सरस्वतीची सुद्धा पूजा केली तरीही चालेल. कोरी वही घ्यायची आहे मुलांची आणि त्यावर सरस्वती काढा, हळदी कुंकू लावा, फुलं अक्षता वाहून धूप दीप ओवाळून मुलांकडून सरस्वतीची सुद्धा कोऱ्या कागदावर पूजा करून घ्या. आणि अशा पद्धतीने ताटली स्टार काढून त्यावर एम हे सरस्वती मातेचा हा बीज मंत्र आहे काढून हळदी कुंकू वाहून अशा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा मुलांकडून ही सुद्धा सेवा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर उद्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला एम हा बीज मंत्र सरस्वती मातेचा बीज मंत्र जिभेवर लिहायचा आहे मुलांच्या. तर आता मुलांना जवळ नीट बसवायचं आहे, एखाद्या पाटावर बसवायचं आहे. मुलांना छान असे स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसायला सांगा, छान कपडे घालायला सांगा आणि मुलांच्या जिभेवर आईने आपल्या करंगळी शेजारील बोटाने मधात बोट बुडवून घ्यायचं आहे आणि करंगळी शेजारील बोटाने एम हे बीज मंत्र हा अक्षर सरस्वती मातेचा बीज मंत्र एम मधाने मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे. आता समजा मुलं नाही बसत, जवळ नाही बसत, नाही ऐकत, मग काय करायचं आहे? थेंबभर मध मुलांना चाटायला द्यायचं आहे आणि ते मध चाटवताना
सरस्वती मातेला मनापासून प्रार्थना करायची आहे, माझ्या मुलांना बुद्धी दे, यश दे, प्रगती दे, मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर कर. तुझं नामस्मरण करत आहे, प्रार्थना करत आहे आणि 11 वेळा एम एम हा बीज मंत्र तुम्हाला आईने बोलायचा आहे आणि मुलांना मध चाटवून द्या. चमचाभर जरी चाटवलं, मुलं आरोग्यदायीत राहणार आहे आपली. त्याचबरोबर एका पेल्यात थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आता मुलं जवळ बसत नाही, ऐकत नाही, आईच्या हाताने एम हे अक्षर जिभेवर मधाने लिहून घेत नसतील तर मग काय करायचं? मुलं जेवढं पाणी पितील ना ते पाणी एका पेल्यात घ्यायचं आहे आणि आईने स्वतःच्या बोटाने एम हे 11 वेळा त्या पाण्यावर लिहायचं आहे. म्हणजे आपण गिरवतो आहे अशा पद्धतीने एम हा बीज मंत्र माता सरस्वतीचा बीज मंत्र तुम्ही पाण्यावर 11 वेळा लिहायचा आहे आणि तुम्हाला ते पाणी मुलांना प्यायला द्यायचं आहे. बघा, पितील मुलांच्या बुद्धीत वाढ होईल, चिडचिडेपणा, हट्टीपणा कमी होतो. मुलं शाळकरी असो किंवा मोठी असो, मुलं अभ्यासात हुशार होऊन प्रगती करतात. म्हणून श्री पंचमीला आईने आपल्या लेकरा बाळांसाठी हा उपाय जरूर करा. मधाने लिहिता आलं तुम्हाला मुलांच्या जिभेवर तर एम हा बीज मंत्र सरस्वती मातेचा जरूर लिहा. मुलांनी नाही ऐकलं तर मुलांना चमचाभर मध चाटायला देऊन द्या. माता सरस्वतीला प्रार्थना करा आणि थोडंसं पाणी घ्या, पेलाभर पाणी घ्या आणि त्या पाण्यावर 11 वेळा एम एम हा बीज मंत्र तुम्हाला गिरवायचा आहे आणि ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. तुम्ही माठात जरी टाकून दिलं तरीही चालेल. सर्वांनी जरी पिलं ते पाणी काही हरकत नाही. पण ही सेवा उद्या आवर्जून आईने करायची आहे. अशा छोट्या मोठ्या सेवा करतो ना, आपल्या मुलांना मोठमोठी भाग्य उजळून निघतात. मुलांना भरभरून प्रगती, यश मिळते आणि सरस्वती देवी आईचा आशीर्वाद आपल्या मुलांवर सदा राहतो, सदा लाभ होत राहतो मुलांना. बघा, जिथे सरस्वती आहे ना तिथं माता लक्ष्मी आपोआप येते. म्हणून सरस्वती मातेचा आशीर्वाद मुलांवर असणं खूप महत्त्वाचं आहे. उद्या श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. बघा, सरस्वती माता जर आपल्या मुलांवर प्रसन्न असेल तर माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न राहील. म्हणून मुलांकडून ही सेवा जरूर करून घ्या. उद्या चैत्र नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे श्री पंचमी. देवी आईला एक फूल अर्पण करायचं आहे. लाल रंगाचं तुमच्याकडं गुलाब असेल, कमळ असेल, जास्वंद असेल, आवर्जून देवी आईला तुमची कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, तिथं देवी आईला तुम्हाला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि डाळिंबाचा नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या देवघरात डाळिंबाचा नैवेद्य महिलांनो जरूर दाखवा. छोटं जरी डाळिंब मिळालं ना तुम्हाला आवर्जून घेऊन या आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. अजून तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा, उद्या श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी आहे. माता लक्ष्मीला खीर खूप प्रसन्न करत असते. तांदळाची करा किंवा इतर पदार्थांची तुम्ही खीर बनवली चालेल. उद्या खिरीचा पण नैवेद्य दाखवा आणि आवर्जून डाळिंबाचा नैवेद्य, एका फळाचा नैवेद्य दाखवा आणि नंतर तो नैवेद्य प्रसाद, डाळिंबाचा प्रसाद मुलांना थोडे का होईना दाणे देवी आईचा प्रसाद म्हणून मुलांना जरूर खायला घाला. तुम्ही जरी खाल्लं चालेल, पण उद्या डाळिंबाचा नैवेद्य देवी आईला जरूर दाखवा. देवी आई खूप प्रसन्न होते. मुलांना बुद्धी, यश, प्रगती मिळायला सुरुवात होईल. अडीअडचणीतून त्यांना मार्ग मिळतील. आपल्या मुलांना भरभरून यश मिळणारा उद्याचा दिवस आहे. पंचमीला मिठाचे उपाय करायचे आहे. महिलांनो आवर्जून करा. घरात काही नकारात्मकता असेल, तुमच्या आजूबाजू काही नकारात्मकता असेल तर तुम्हाला घरात लक्ष्मी टिकत नाही असं वाटत असेल, बरकत येत नसेल, पैशाला पैसा टिकत नसेल, उद्या आवर्जून हे 2-4 उपाय जरूर करा मिठाचे. फरशी पुसत असाल तर फरशी पुसण्याच्या पाण्यात सुद्धा अगदी थोडंसं, मी म्हणत नाही की मुठा मीठ टाका, अगदी थोडंसं टाकायचं आहे. शास्त्रानुसार जर आपण केलं ना मिठाचे उपाय तर आवर्जून फलदायी ठरतात. थोडंसं मीठ टाका पाण्यात, थोडासा कापराचा तुकडा टाका, थोडीशी चिमूटभर हळद टाका, गोमूत्र असेल टाका. नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही, वास्तू दोष उरणार नाही, पितृदोष उरणार नाही. बघा, मीठ, कापूर, चंद्र आणि शुक्र आपला मजबूत करत असतो आणि घरात जर हे उपाय आपण केले ना लक्ष्मी पंचमीला
तर माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होते. ज्या व्यक्तीचा चंद्र शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न असते. म्हणून आवर्जून फरशी पुसताना सुद्धा तुम्ही मीठ टाकायचं आहे. आणि एक उपाय तर आवर्जून करायचा आहे. 4 मातीच्या पंत्या जुन्या जरी असल्या महिलांनो वापरा, काही हरकत नाही. स्वच्छ पाण्यातून काढून घ्या, स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि त्या मातीच्या छोट्या छोट्या पंत्या किंवा असेल तुमच्याकडं बाऊल मातीचे किंवा छोटे छोटे आपण करे घेतो धनत्रयोदशीला, लक्ष्मीपूजनला, ते करे जरी असले ना छोटे छोटे चालेल. तर ते करे धुवून घ्यायचे आहे, वाळवून घ्यायचे आहे आणि त्यात थोडं थोडं मूठभर खडं मीठ भरायचं आहे. त्यावर एक कापराचा तुकडा ठेवा, 2 लवंग ठेवायच्या आहे आणि घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये त्या मातीच्या पंत्या ठेवून द्या. आता घर मोठं असो तर मग एक एक रूममध्ये एक एक वाटी ठेवली तुम्ही चालेल. मुलांच्या झोपायच्या रूममध्ये तर आवर्जून ठेवा. मुलं काही वेळा दचकतात, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, वाईट साईट स्वप्न पडतात किंवा तुम्हाला असा त्रास होत असेल, नवीन लग्न झालेले आहे, काही ना काही नजरबाधा होते नवीन लग्न झालेले, तर त्यांच्यासुद्धा प्रत्येकाच्या रूममध्ये 4ही दिशांना आवर्जून खडं मीठ, कापूर आणि 2 लवंग मातीच्या पंतीमध्ये ठेवून द्या. प्रत्येक 15 दिवसांनी या वस्तू पाण्यात टाकाव्या आणि पुन्हा त्या वस्तू स्वच्छ धुवून घ्यावा तो करा आणि पुन्हा त्या वस्तू भरून ठेवत जा. तुमच्या घरात इतकी सकारात्मकता लाभणार आहे, तुम्हाला बरकत येईल, पैशाला पैसा टिकून राहील. सदा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरादारावर, लेकरा बाळांवर राहील. कधीच कुठली भीती तुमच्या घरात उरणार नाही, नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर उभी राहणार नाही. म्हणून हा उपाय आवर्जून करा आणि उद्याच्या उद्याच करा. लक्ष्मी पंचमी आहे, मिठाचे उपाय आवर्जून करायचे आहे. त्याचबरोबर उद्या लक्ष्मी पंचमीला मुलांच्या रूममध्ये तुम्हाला 2 मोराचे पीस ठेवता आले तर आवर्जून ठेवा. आधीचे असतील ठीक आहे मग, पण नसतील ठेवलेले तुम्ही तर उद्याचा दिवस खूप छान आहे. माता सरस्वतीचा उद्याचा दिवस आहे, माता लक्ष्मीचा उद्याचा दिवस आहे. म्हणून आवर्जून ही सेवा करा. तुमच्या घरात कुठंही तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल ना तर हा मिठाचा पण उपाय करा आणि प्रत्येक ठिकाणी 2-2 मोराचे पीस लावून द्यायचे आहे. खूप छान अनुभव येतात यामुळे सुद्धा. पंचमीला देवघरात देवी आईला 5 किंवा 11 विड्याच्या पानांची माळ जरूर अर्पण करा. आता ज्यांच्याकडं घटस्थापना झालेली असेल ते तर त्या महिला तर विड्याच्या पानांची माळ अर्पण करतातच, पण आता आपल्याकडं नसेल तुमच्याकडं घटस्थापना झालेली तर काय करायचं, 5 किंवा 11 विड्याची पानं घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला गाठ बांधून अशी विड्याच्या पानांची माळ जरूर अर्पण करा. त्याला तुम्ही लवंग जरी बांधली विड्याच्या पानाबरोबर तरीही चालेल. 5-11 विड्याची पानं, लवंग अशी माळ तयार करा आणि देवी आईला फोटोला जरूर अर्पण करा. खूप छान अनुभव येतात. यामुळे सुद्धा देवी आई आपल्यावर प्रसन्न होते. उद्या देवी आईला गोड पानाचा विडा किंवा तांबूल अर्पण करा. बघा ही खूप प्रभावी सेवा आहे आणि नवरात्रीत मंगळवार, शुक्रवार अशा दिवशी जर आपण सेवा करतो ना, आणि उद्या तर सोमवार लक्ष्मी पंचमी, श्री पंचमी मोठा दिवस आहे नवरात्रीचा. उद्या देवी आईला गोड पानाचा विडा अर्पण करा. सकाळी करा, संध्याकाळी करा. देवी आईची आरती तर झालीच पाहिजे. कापूर आरती करत जा महिलांनो, रोज आरती करा. नाही जमलं मंगळवार शुक्रवार तरी जरूर करत जा. आणि नवरात्रीचे तर 9 दिवस अगदी 2 आरत्या घेतल्या ना गणपती बाप्पांची आणि आपल्या कुलस्वामिनीची चालेल, पण आवर्जून आरती करत जा. जेव्हा आपण देवी आईला कापराने ओवाळतो ना, देवी आई खूप प्रसन्न होते. आणि उद्या गोड पानाचा विडा, तांबूल जरूर अर्पण करा. नंतर तुम्ही घरातल्या व्यक्तींनी प्रसाद स्वरूप खायचा आहे. त्याचबरोबर उद्या 2 विड्याची पानं घ्यायची आहे. महिलांनो आवर्जून ही सेवा करा. विड्याची पानं उद्या घेऊनच यायची आहे. विड्याची 2 पानं घ्या, चांगली देठ असेल असे चांगले 2 विड्याची पानं घ्या, धुवून घ्या, पुसून घ्या. देवघरात माता लक्ष्मी समोर तुम्हाला ती 2 विड्याची पानं ठेवायची आहे. त्यावर 11 लवंग ठेवायचे आहे. 11 ठेवा, 21 ठेवा, तुम्हाला जेवढ्या ठेवायच्या चांगल्या लवंग बघून घ्यायच्या आहे फुलाच्या. आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला 8 वेळा बोला, 16 वेळा बोला. आता लहान लेकरं आहे नाही ऐकत तर मग 1 वेळा जरी बोलला चालेल,
पण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलताना तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्यायची. माता लक्ष्मीला मनातील इच्छा बोला तुमची. तुम्हाला काय समस्या आहे, पैशांविषयी ऐश्वर्याविषयी तुम्हाला काय समस्या आहे, माता लक्ष्मीला बोला आणि 11 किंवा 21 लवंग विड्याच्या पानावर ठेवायच्या आहे. दिवसभर त्या लवंगा तिथंच राहू द्या. आता नाही तुम्हाला सकाळी जमलं, तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता. मग रात्रभर त्या विड्याच्या पानावर त्या लवंगा माता लक्ष्मी जवळ तुम्हाला राहू द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी अंघोळीनंतर ती विड्याचं पान आणि त्या लवंगा उचलून घ्यायच्या. एखादा लाल कपडा घ्यायचा आहे, त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा. पानासकट जरी ठेवलं तुम्ही चालेल. आता तुम्हाला वाटत असेल पान खराब होईल, मग पानं काढून घ्या. फक्त लवंगा आणि 1 रुपया लाल कपड्यात बांधून घ्या. माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे. पैसा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. वर्षानुवर्ष तुम्ही त्या लवंगा तुमच्या देवघरात ठेवा किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा. तुम्ही जिथं पैसे ठेवतात ना, तिथं ह्या लवंगा 1 रुपयासोबत जरूर ठेवायच्या आहे. उद्या श्री पंचमी, देवघरात अन्नपूर्णा मातेला सुद्धा एक वस्तू अर्पण करायची आहे. आधीचे तांदूळ असतील ते काढून घ्यायचे आहे. नवीन तांदळात देवी आईची स्थापना करायची आहे आणि वरून देवी आईला धान्य अर्चन करायचं आहे. तुम्हाला आधी अभिषेक वगैरे करून घ्यायचं. आपण देवांची पूजा करू. माता अन्नपूर्णेला पण अभिषेक करायचा आहे. दुधाने करा, पंचामृताने करा. स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे. तांदळावर देवी आईला स्थापन करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा आणि सप्तधान्य, 5 धान्य किंवा फक्त तांदूळ, अखंड अक्षता जरी देवी आईला खांद्यापर्यंत अर्चन केलं ना तुम्ही, ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा आणि देवी अन्नपूर्णेला धान्य अर्चन करायचं आहे. नंतर त्या तांदळाची तुम्ही खीर बनवली तरीही चालेल किंवा तुम्ही पक्ष्यांना घालू शकता. तुमचा मुख्य डबा असेल धान्याचा, त्यात जरी टाकलं तरीही चालेल. उद्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्या कुलदेवी आईची मूर्ती असेल, टाक असेल, कुंकुमार्चनची सेवा जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्रांचा जप करत करत देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे. नंतर ते कुंकू नीट सांभाळून ठेवा एखाद्या डबीत. रोज अंघोळीनंतर महिलांनो लावा. पुरुष दादांनी लावलं, मुलांनी लावलं चालेल. प्रत्येक कामात यश आपल्याला मिळेल. उद्या देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं डाळिंबाचा सुद्धा नैवेद्य दाखवा. उद्या देवी आईला लाल फूल, वेणी जरूर अर्पण करायची आहे. कमळ, गुलाब, जास्वंद अशा वेगवेगळ्या फुलांचा देवी आईला अशी फुलं अर्पण करायची आहे तुम्हाला. त्याचबरोबर उद्या श्रीपंचमीचा मोठा दिवस आहे, चैत्र नवरात्रीचा. मुलांवरून सुद्धा एक वस्तू वाळून टाकायची आहे. काही बाहेरून आणायची गरज नाही, घरातच एक वस्तू, ती म्हणजे अख्खे तांदूळ. अगदी थोडेसे जरी घेतले ना महिलांनो, चिमूटभर तांदूळ मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. मुलांना नजरबाधा लागलेली असो किंवा नसो तरी पण आईने हा उपाय जरूर करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, नियम नाही. मुलांना पूर्व पश्चिम उभं करा. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ घड्याळाच्या दिशेने नीट ओवाळून घ्यायचे. 7 वेळा ओवाळून घ्या आणि तिथंच उभ्याच मुलांच्या 4ही दिशांना थोडे थोडे 4-4 तांदळाचे दाणे फेकून द्यायचे आहे, टाकून द्यायचे आहे. बघा, 4ही दिशांनी मुलांना रक्षण कवच मिळेल आणि 4ही दिशांनी मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. म्हणून अख्खे तांदूळ अक्षता मुलांवरून जरूर ओवाळून टाका आणि तिथंच उभ्याच घरात टाकून दिले. नंतर झाडण्यात वगैरे आले, ते झाडलेले तांदूळ बाहेर पक्ष्यांना तुम्ही टाकून दिले तरीही चालेल. उद्या चैत्र नवरात्रीची लक्ष्मी तिथी, मोठी तिथी आहे. 10 रुपयांचा एक उपाय सर्वांनी करायचा आहे. श्रीमंतीचे योग चालून येतील. भरमसाठ तुमच्याकडं पैसा येऊ लागेल, बरकत येईल, लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल. कितीही अडीअडचणी असू दे पैशांविषयी, त्या नक्कीच दूर होतील. सुंदर उपाय आहे, सर्वांनी करा. माझ्या महिलांनी करा, दादांनी करा, सर्वांनी करा. फक्त तुम्हाला घ्यायची आहे 10 रुपयाची नोट. आता 10 रुपयाची नोट नाही तर उपाय थांबवू नका. जी नोट असेल तुमच्याकडं त्यावर सुद्धा तुम्ही तो उपाय करू शकता. फक्त ती नोट वर्षभर कायम सांभाळून ठेवायची आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जेवढी परवडेल ना तेवढीच नोट घ्यायची आहे तुम्ही.
तर 10 रुपयाची नोट घ्यायची आहे. चिमूटभर थोडीशी हळद घ्या. त्यामध्ये तुम्हाला गुलाबजल टाकायचं आहे. या उपायासाठी तुम्हाला गुलाबजल लागणार आहे. छोटीशी बॉटल घेऊन या. लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी गुलाबजल खूप प्रभावी ठरतं. तर त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. ती हळद ओली करायची आहे आणि तुम्हाला देवघरासमोर आसन घेऊन बसा. तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आणि देवघरात ती नोट ठेवायची. त्यावर लक्ष्मी मातेसमोर त्यावर हळदीचं एक तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपा. ओम श्रीम नमः किमान 21 वेळा मंत्र जपा. जास्त जपायचा असेल जपू शकता, पण किमान 21 वेळा मंत्र जपा लक्ष्मी नारायणांचा आणि ती नोट माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवून द्यायची आहे. दिवस रात्र राहू द्या. हळद कुंकू फुलं अक्षता वाहून त्या नोटेची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुम्हाला 24 तारखेला ती नोट तुमच्या पाकिटात किंवा तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. खर्च करू नका. लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद आहे. माता लक्ष्मीची ती खूप प्रभावी सेवा आहे. असा नोटेचा उपाय जरूर करा. वर्षभर तुमच्या तिजोरीत सांभाळून ठेवा. महिलांनी पर्समध्ये ठेवली, पुरुष दादांनी पॉकेटमध्ये ठेवली तरीही चालेल. आवर्जून हा उपाय करा. सोन्यासारखे अनुभव नाही आले तुम्हाला तर बोला. हा उपाय करताना तुमच्या मनात ज्या अडचणी आहे, ज्या इच्छा आहे, तुम्हाला लक्ष्मी नारायणांना बोलून दाखवायचं आहे, प्रार्थना करायची आहे. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य अडचणी दूर कर. माझ्या घरात अखंड अष्टरूपी महालक्ष्मी मातेची कृपा राहू दे, आशीर्वाद राहू दे. स्थिर स्वरूपात माझ्या आयुष्यात, माझ्या घरादारात कायम तुमचं वास्तव्य राहू दे. अशी मी उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या ज्या इच्छा असतील, तुमची ती 10 रुपयाची नोट पूजन करताना तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी ती नोट तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेवा. अनुभव चांगलेच येतील. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.